मधुमक्षिका आणि माणूस यांचा एक वेगळा ऋणानुबंध आहे। सद्यस्थितीत मधमाशी वाचवणे यासाठी खूप कमी मंडळी काम करतात। त्यातील एक धोरणी विचाराच्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दोंदे गावच्या श्वेता वायाळ गायकवाड पाहूयात श्वेता यांच्या या जिद्दीची कहाणी। श्वेता वायाळ गायकवाड यांचे वडील शेतकरी आणि आई शिक्षिका अशा सामान्य परिस्थिती असलेल्या सर्वसाधारण कुटुंबात श्वेता यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मनसर जवळील अवसरी खुर्द या गावात झाला। विज्ञान शाखेतून 12वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। कृषी शिक्षणासाठी नारायणगाव येथे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला। शेवटच्या वर्षाला असताना महाविद्यालयीन प्रकल्प म्हणून श्वेतानं मधुमक्षिका हा विषय निवडला। त्यानंतर लग्न झालं। लग्नानंतर सुरुवातीला मधुमक्षिका क्षेत्रात काम करणारे शाश्वत प्रकल्प शोधण्यास तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली। भारत सरकारच्या केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे येथील संशोधक वर्गाच्या सातत्यानं संपर्कात राहून विविध प्रशिक्षणाचे टप्पे त्यांनी पूर्ण केले। एक मधमाशीची पेटी घेतल्यानंतर त्याला भांडवल किती आहे ह्या सगळ्याचा अभ्यास करता निसर्गाचा थोडासा सर्वे केला की कुठे कमी प्रमाणामध्ये फवारण्या करतात की जिथे आपण पेट्या लावू शकतो। अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग मी ह्या व्यवसायामध्ये उतरले। मधमाशा ह्या जवळजवळ 30 ते 40% आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवत आहेत आणि हे जर उत्पन्न जर आपलं मधमाशा वाढवत आहेत म्हटल्यावरती त्या नक्कीच आपल्याला फायदेशीर आहे। शेतीमध्ये पारंपरिक पिकं न घेता फुलझाडं लावून त्या ठिकाणी त्या मधनिर्मिती करतात। एक मुलगी आहे हा न्यूनगंड न बाळगता देशभर प्रवास करून कृषी क्षेत्रातील एक वेगळं काम उभं करणाऱ्या श्वेता या कम्फर्ट झोन मधील तरुण तरुणींना बाहेर पडण्यासाठी एक वेगळा आदर्श उभा करतात। मधुमक्षिका पालनामध्ये मिलीफेरा जातीच्या मधमाशीपासून एका पेटीपासून वर्षाला 30 ते 35 किलो मध मिळतं। सरासरी 500 रुपये किलो प्रमाणे याची विक्री त्या करतात। काचेच्या बॉटलमध्ये पॅकिंग करून त्याला ब्रँडिंग स्टिकर लावून त्याची 150, 250, 500 ग्रॅम अशा 3 पॅकिंग साईज मध्ये विक्रीसाठी मध त्या उपलब्ध करून देतात। आयुर्वेदिक शॉप त्याप्रमाणेच महिला बचत गट यांच्या माध्यमातून देखील त्या विक्री करतात। त्यामुळे अनेक महिलांना रोजगार मिळालेला आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।